आज मी डांगरपुरी करत आहे। आता डांगर मी शिजवून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये साखर टाकते। ही साखर टाकली, आता त्याला मिक्स करते। आज मी डांगरपुरी करणार आहे। हे डांगर मी आता शिजवून घेतलं, त्याचे साल काढल्या, साखरेमध्ये मिक्स केलं। आता त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकते। त्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही। हे पीठ आता मी मळून घेते। बघा, मी आता डांगर मळून घेतलेलं आहे। तर साखर टाकलेली आहे आणि हे पीठ मी असं मळून घेतलं। त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, काही नाही, फक्त साखर टाकायची आणि गव्हाचं पीठ टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं। मग त्याच्या छोटे छोटे लाट्या केल्या, ह्या बघा। मग ह्या पुऱ्या तयार करून घेतल्या मी। आता पुऱ्या तळते। तेल ठेवलं गरम करायला कढईमध्ये। डांगराच्या गोड पुरी, हे बघा। लहान मुलांना डब्यावर द्यायला पण छान आहे ह्या पुऱ्या। लेकरांना खूप आवडतात। लेकराचं डांगर खात नाहीत, मग त्याच्यामुळे त्यांना अशी गोड पुरी करायची। लेकरांसाठी एकदम पौष्टिक चांगली डांगर पुरी। लेकरं डांगर खात नाही, त्यासाठी त्यांना पुरी करायची। टिफिनमध्ये द्यायला पण चांगलं आहे। थोडासा कमी गॅस केला। लेकरांसाठी तर खूप चांगली आहे। लेकरं असं डांगर खात नाही, भाजी वगैरे खात नाही, त्यांसाठी अशी पुरी केली तर लेकरं छान खातात, त्यांना खूप आवडते। माझ्या नातवाला पण डांगरपुरी खूप आवडते। एका कधी पण म्हणत असतो की कशी डांगराची गोड पुरी कर बनव। मग त्यासाठी मला अशी डांगरची पुरी करावंच लागते। आता तो डांगरपुरी केली तर तो खुश होईल, आता त्याला खूप आवडते। आता तो बाहेर खेळायला गेला आहे, त्याला आता सरप्राईज म्हणून मी डांगरची पुरी केली। आता तो एकदा आल्यानंतर बघेल तर खूप खुश होईल। तेव्हा किती सुंदर फुगली, किती सुंदर कलर वाटतो तिचा, किती छान झालेली आहे। किती सुंदर फुगली। झाली आपली डांगरपुरी तयार। मुलं पण खुश। झाली आपली डांगरपुरी तयार। एकदा तुम्ही पण करून बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।